नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अक्कलकोट स्वामी समर्थांच्या अन्नछत्रातील प्रसादाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी आमटी बनवण्यासाठी अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। ह्या दोन्ही सम घेतलेल्या आहे आणि मूग डाळ घातल्यामुळे काय होतं की आपली आमटी आहे ती एकसंध अशी तयार होते। तर ही आता डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे मी कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आणि 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। आता डाळ आपण कुकरला शिजवून घेणार आहे। तर इथे कुकर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये घालायची आहे ही धुतलेली डाळ आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घालायचा आहे। आता हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि डाळ गळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे। मीडियम गॅसवर तुम्हाला आता तुमच्या कुकरला किती शिट्यांमध्ये डाळ शिजते त्यानुसार तुम्ही डाळ ही गळेपर्यंत शिजवून घ्यायची आहे। तर इथे आपण डाळ पूर्ण गळेपर्यंत शिजवून घेतलेली आहे। कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। जर डाळ शिजली नाही तर पुन्हा 2 शिट्या तुम्ही करून घ्यायच्या आहे। एकसारखी अशी डाळ ही आपली शिजलेली आहे। आता आपल्याला आमटी बनवायची, त्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 2 चमचे तेल। आता तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये लगेच घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी, छान असं फुलवून घ्यायचं आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाव चमचा मेथीचे दाणे। मेथीचे दाणे हे तुम्ही जरूर घाला, कारण त्यामुळे आपली आमटी आहे ती चविष्ट होते। यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हिंग, त्यानंतर घालायचं आहे कढीपत्त्याची पाने। आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता जिरं मोहरी चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 छोटा टोमॅटो बारीक कट केलेला, कारण यामध्ये आपण कांद्याचा आणि लसणाचा वापर करणार नाही। आता टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी चवीपुरतं मीठ घालणार आहे, म्हणजे सगळ्या आमटीला मीठ लागेल एवढं मी मीठ यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला टोमॅटो हलकासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। टोमॅटो छान असा सॉफ्ट झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्येच घालायची आहे आपल्याला पाव चमचा हळद, कारण आपण हळद जर आधी घातली असती तर ती जळून गेली असती आणि यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। आता 2 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान अशी ही फोडणी तयार झालेली आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला काही कोरडे मसाले। तर इथे बघा 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घेतलेली आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स केल्यानंतर लगेचच यामध्ये घालायचं आहे आपण जी शिजवलेली डाळ आहे ती डाळ घालायची आहे। पण डाळ घालताना जी आपण फोडणी देणार ती फोडणी खूप महत्त्वाची आहे। तर इथे एका बाजूने आपल्याला ही डाळ घालायची आहे
आणि लगेचच यावरती आपल्याला झाकण ठेवायचं. हे झाकण का ठेवायचं? कारण जी फोडणी आहे ती फोडणी डाळीमध्ये छान अशी मुरल्या जाते आणि हिचा स्वाद खूप छान येतो आणि चवीला छान लागते. त्यासाठी 2 मिनटासाठी असं झाकण ठेवायचं आणि नंतर झाकण काढायचं आहे, म्हणजे छान अशी फोडणी बसते. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. तर बघा इथे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आमटी मला थोडीशी पातळ वाटते, म्हणून मी यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी घालणार आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची आणि एक मोठी उकळी काढायची आहे. आमटीला खळखळून अशी उकळी आलेली आहे आणि वाससुद्धा खूप छान असा दरवळत आहे. जो वास मी अक्कलकोटमध्ये ज्या अन्नछत्रामध्ये गेलेले आणि जेव्हा पंक्तीत जेवायला बसलेलो त्यावेळेस असा वास सुटलेला. अतिशय सुंदर अशी आमटी लागते. आणि कधी तुम्ही अक्कलकोटला गेला असाल, कधी आमटी खाल्ली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे 1 चमचा चिंचेचा कोळ आणि त्यानंतर घालायचं आहे यामध्ये 1 चमचा गूळ. आता हे सगळं पुन्हा आपल्याला एकदा मिसळून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 मिनटे आपल्याला ही आमटी झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. थोडीशी फट राहील अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आणि आमटी शिजवून घ्यायची आहे. तर इथे 7 ते 8 मिनटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता वास अतिशय छान दरवळत आहे. आंबट गोड तिखट चवीची ही आमटी एकदम चवीला छान लागते. कधी तुम्ही अशी आमटी बनवली नसेल तर एकदा जरूर करून बघा, कारण आता महाराजांची पुण्यतिथीसुद्धा आलेली आहे आणि नैवेद्यासाठी सुद्धा ही आमटी तुम्ही बनवू शकता. ही आमटी तुम्ही भाताबरोबर आणि चपातीबरोबर खाऊ शकता. अप्रतिम लागते. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.